तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे। जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल असं देखील आदिती तटकरेंनी म्हटलं। या 2,63,00,00,000 पेक्षा जास्तीची होती आणि आम्ही प्रत्येक विभागाला, कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल, आपलं सामाजिक न्याय विभाग असेल, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही, कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीने तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो। आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून, अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला। आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला। त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ 1500 पेक्षा जास्ती असेल, म्हणजे 1500 पेक्षा कमी असणार नाही। त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना 1000 रुपयाचा लाभ जातो, तर लाडकी बहीणमधनं त्यांना 500 रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे, म्हणजे तो शासनाचा 1500चा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो। त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं, म्हणजे त्या लाभार्थ्यांना 1500च्या ऐवजी तिथे 500 लाडकी बहीण आणि 1000 नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं। त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले। आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने, IT विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे, 26 लाखाचा तो चंक आहे। आता 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जी विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो 3-4 महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा 2,47,00,000 होता। याचा अर्थ असा की 2,63,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं। आता स्क्रुटिनी जर केली नसती तर 2,47,00,000 वर तो कधी आलाच नसता, तो 2,63,00,000 वरच राहिला असता। त्याच्यामुळे ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती। प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे 2-4 महिन्याचा कालावधी लागत असतो। 26 लाखाचा जो डेटा आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे। याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत। काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल, म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील। त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे। बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक 35-40% काम झालेलं आहे। आणखीन पुढचं जे 50-60% राहिलेलं आहे ते ह्या 10-15 दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल। त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्याने भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये, राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार। त्यामुळे अशा काही ज्या त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत। या 26 लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल। याच्यामध्ये काही नाव दुसऱ्या राज्यातले पण होते, काही पुरुषांना देण्यात आले, त्या जे स्क्रुटिनी अधिकारी होता त्यांनी ते बघितलं का नाही? खरं तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाहीये। आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील, परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे आणि कदाचित माध्यमांकडूनही 2-4 महिने किंवा 5 महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे, पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाही आहे। पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही 12-14 हजारचा डेटा आलेला आहे हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का, तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा
प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेला आहे का, तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे. त्याचा सविस्तर डेटा ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्या ठिकाणी तो आम्हाला मांडता येईल. तर शेतकऱ्यांना हवा तितकासा फायदा होत नव्हता आणि मग आज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर तो निर्णय घेतला असेल तर मला वाटते साधारणपणे त्याचं स्वागतच सगळ्यांनी करणं त्या ठिकाणी आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आधीच राज्य सरकारला काटकसर करावी लागते. आता ह्या जीएसटी रिफॉर्ममुळे राज्य सरकारला परवडणार आहे का हे नुकसान? नाही, साधारणपणे ज्या वेळेला एखादे रिफॉर्म्स येत असतात, ज्या वेळेला एखाद्या आपण करामध्ये सुधारणा त्या ठिकाणी आणत असतो, त्यावेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये ताण असणं हे स्वाभाविक आहे. पण या GST याच्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण बदलाव जे करण्यात आलेले आहेत त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टू व्हीलर असतील किंवा इतर ज्या बाबी असतील याच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्या विक्रीमध्ये सुद्धा वाढ होण्याची निश्चितपणाने त्या ठिकाणी शक्यता आहे. त्याचबरोबर काही आता आमच्या इथं एक्साईज डिपार्टमेंटनी काही नवीन रिफॉर्म्स राज्य म्हणून आणलेले आहेत, त्याच्यातून काही उत्पन्न वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आणखीन काही बाबी आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला एका बाजूनी नुकसान होत असतं त्यावेळेला राज्य म्हणून किंवा केंद्रसुद्धा हे त्या एका बाजूला हे नुकसान होत असताना त्याचं भरपाई ही कशा पद्धतीनं करायची याचे मार्ग काढत असतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य म्हणून पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी सुद्धा या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या बाबींचा आढावा घेऊनच महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी काल GST काउन्सिलमध्ये राज्य म्हणून पाठिंबा या सर्व बाबींना दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भातली निश्चितपणाने जी काही उपाययोजना आहे ती राज्य म्हणून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू. तुम्ही कोणते मुद्दे महाराष्ट्राचे म्हणून त्या ठिकाणी मांडलेले आहेत? आम्ही साधारणपणे त्यांनी आणलेल्या या बदलावाचं स्वागत केलं, कारण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे बदलाव हे निश्चितपणाने महत्त्वपूर्ण आहेत आणि ते करत असताना काही GSTच्या संदर्भातले जे काही प्रोसिजर आहे किंवा काही त्याच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत ह्या स्ट्रीमलाईन करण्याच्या संदर्भात आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये मुद्दे मांडले. त्याचबरोबर हे बदल त्या ठिकाणी करत असताना आता आणखीन कुठलाही कट किंवा आर्थिक भार हा राज्यावर येऊ नये ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. राज्य म्हणून काही रिप्रेझेंटेटिव्स हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि अजितदादांकडे काही दिवसांपूर्वी येऊन गेले. लाडकी बहीण योजनेच्या अशाच नवीन अपडेट्ससाठी आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडक्या बहिणींचे नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो.